मंडळी, दिवाळीमध्ये खास करून नवीन वस्तू खरेदी केल्या जातात. मग ती गाडी असो, घर असो, घरातलं एखादं फर्निचर असो किंवा कुठलीही महत्त्वाची गोष्ट जी आपल्याला खूप दिवसांपासून घ्यायची होती, ती आपण दिवाळीच्या दिवसांमध्ये बुक करतो किंवा महिनोमहिने आधी दिवाळीचे ते दिवस बुक करतो, ज्या दिवशी ही वस्तू घेतल्याने आपल्याला लाभ होणार आहे. पण का बरं असं केलं जातं? आणि यंदा 2023 मध्ये दिवाळीमध्ये असा कोणता शुभ मुहूर्त आहे ज्या दिवशी तुम्ही नवीन वस्तू आवर्जून खरेदी करावी किंवा जी कुठली वस्तू तुम्ही खरेदी करणार असाल ती त्या मुहूर्तावर खरेदी करा. काय आहे तो मुहूर्त? चला जाणून घेऊया, पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा. मंडळी, दिवाळीच्या दिवसांमध्ये नवीन वस्तू खरेदी करण्याचा मुहूर्त आपण जाणून घेणार आहोत. यामध्ये लक्षात घ्या, दिवाळीचे दिवस असतात पाच दिवस. कोणते? वसुबारस, धनत्रयोदशी, लक्ष्मीपूजन, दिवाळीचा पाडवा आणि भाऊबीज. हे 5 दिवस. या 5ही दिवसांचं महत्त्व वेगवेगळं आहे. या 5ही दिवसांमध्ये केली जाणारी पूजा वेगवेगळी आहे. पण या 5ही दिवसांपैकी एक दिवस असा आहे ज्या दिवशी खास करून नवीन वस्तू खरेदी केली जाते आणि तो दिवस म्हणजे दिवाळीचा पाडवा. वसुबारसच्या दिवशी गाय वासराची पूजा केली जाते, हे तर तुम्हाला माहितीच आहे. गाय वासराची पूजा कशी करावी या संदर्भातला एक व्हिडिओ आपल्या लोकमत भक्ती चॅनलमध्ये आहे, तो नक्की बघा. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहोत. त्यानंतर धनत्रयोदशी. धनत्रयोदशीच्या दिवशी केली जाते धन्वंतरींची पूजा. अनेक ठिकाणी धनत्रयोदशीच्या दिवशीच लक्ष्मीपूजन सुद्धा केलं जातं. धनत्रयोदशीच्या दिवशी कशी करावी धनत्रयोदशीची पूजा या संदर्भातल्या व्हिडिओची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहोत. आता वळूया लक्ष्मीपूजनाकडे. हा सगळ्यात महत्त्वाचा दिवस, लक्ष्मीपूजनाचा दिवस. या दिवशी माता लक्ष्मीची पूजा केली जाते. घरातल्या सोन्या नाण्याची, पैशा अडक्याची ही पूजा केली जाते आणि माता लक्ष्मीला प्रार्थना केली जाते की आमच्या घरामध्ये तू ये. माता लक्ष्मीसाठी हे लक्ष्मीपूजन कसं करावं, लक्ष्मीपूजेचा संपूर्ण विधी करून दाखवलेला एक व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे. त्याचीही लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहोत. एकदा डिस्क्रिप्शन बॉक्स उघडून बघा, त्यात तुम्हाला भरपूर लिंक्स मिळतील ज्या तुमच्या कामाच्या असतील. आता वळूया महत्त्वाच्या मुद्द्याकडे. महत्त्वाचा मुद्दा असा की दिवाळीचा पाडवा. या पाडव्याच्या दिवशी खास करून नवीन वस्तू खरेदी केल्या जातात. मग ते इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तू असतील, घरातलं फर्निचर असेल किंवा इतरही अनेक गोष्टी आहेत ज्या तुम्हाला खूप दिवसांपासून घ्यायच्या आहेत किंवा खास करून तुम्हाला त्या वस्तू दिवाळीमध्ये घ्यायच्या असतात, तेव्हा तुम्ही दिवाळी पाडव्याचा दिवस ठरवता. पण दिवाळी पाडव्यालाच का नवीन वस्तू खरेदी केली जाते? तर त्यामागे कारण आहे. कारण 3.5 मुहूर्तांपैकी दिवाळी पाडवा एक आहे. आता 3.5 मुहूर्त म्हणजे काय? तर आपल्या शास्त्राने 3.5 मुहूर्त असे सांगितलेले आहेत ज्या दिवशी तुम्हाला कुठलीही खास वेळ बघण्याची गरज नाही. हा संपूर्ण दिवसच मुहूर्ताचा असतो. या संपूर्ण दिवसामध्ये तुम्ही कुठलीही गोष्ट घेतली तर त्याचा लाभ तुम्हाला दुपटी तिपटीनं होतो. मग ते सोनं चांदी असू द्या, इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तू असू द्या, घरातलं फर्निचर असू द्या, टीव्ही असू द्या किंवा गाडी असू द्या किंवा घर असू द्या. या कुठल्याही गोष्टीचा लाभ, वस्तू लाभणं म्हणजे काय? तर त्या वस्तूने कमीत कमी मेंटेनन्समध्ये जास्तीत जास्त काळ आपल्यासाठी काम करणं, ती वस्तू आपल्या आयुष्यात आल्याने आपलं आयुष्य सोपं होणं, सुखी होणं, याला म्हणतात वस्तूचा लाभ होणं. आणि ही वस्तू लाभते केव्हा? शुभ मुहूर्तावर घेतलेली असेल तर. म्हणून दिवाळी पाडव्याच्या दिवशी खास करून गाडी खरेदी केली जाते. गाडीचं बुकिंग आधीच केलं जातं, पण आम्हाला पाडव्यालाच गाडी द्या म्हणून सांगितलं जातं. यंदा 3.5 मुहूर्तांपैकी एक असलेला हा दिवाळी पाडवा 14 नोव्हेंबरला मंगळवारी साजरा केला जाणार आहे. लक्ष्मीपूजन झाल्यानंतर दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी पाडव्याचा सण येत असतो. यंदा लक्ष्मीपूजन झाल्यानंतर एक दिवस मध्ये रिकामा जातोय आणि मग पाडवा येतोय. 3.5 मुहूर्तांपैकी एक असलेला पाडवा या दिवशीचा शुभ मुहूर्त आहे सकाळी 6:14 ते संध्याकाळी 8:35 म्हणजे अगदी दिवसभरामध्ये तुम्ही कधीही नवीन वस्तू खरेदी करू शकता. तो संपूर्ण दिवसच एक मुहूर्त आहे असं म्हणायला हरकत नाही. याच दिवाळी पाडव्याला खास करून घरातल्या महिला आपल्या पतीला ओवाळत असतात, पतीच्या दीर्घायुष्याची कामना करत असतात आणि पतिदेव याच पाडव्याच्या दिवशी आपल्या पत्नीला काहीतरी सुंदरशी भेटवस्तू देत असतात. पती पत्नीचं नातं घट्ट करणारं, पती पत्नीला जवळ आणणारा हा पाडव्याचा दिवस आहे. पाडव्याच्या दिवशी जसं तुम्ही नवीन वस्तूंची खरेदी करता तसं तुमच्या घरातल्या गृहलक्ष्मीला काही ना काहीतरी भेटवस्तू अवश्य द्यावी. मग मंडळी, आता तुमच्या लक्षात आलं असेल की दिवाळीचा पाडवा इतका महत्त्वाचा का आहे. या पाडव्यापासून सुद्धा नवीन वर्षाची सुरुवात होत असते.
दिवाळीच्या पाडव्यामध्ये तुम्ही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. त्या म्हणजे घरातलं वातावरण प्रसन्न ठेवायचं. त्या दिवशी घरामध्ये भांडणं, कटकटी होतील असं काहीही करायचं नाही. त्याचबरोबर घरामध्ये संध्याकाळच्या वेळेला दिवे लावायचे. मातीचे छोटे छोटे दिवे आणून तुमच्या पुढच्या अंगणात, मागच्या अंगणात, गॅलरीमध्ये सगळीकडे या दिव्यांनी घर उजळून टाकायचं आहे. दिवाळीचा पाडवा हा कुटुंबाला जवळ आणतो. कुटुंबामध्ये एकमेकांमध्ये प्रेम वाढवतो आणि एकोपा निर्माण करतो. याच दिवाळी पाडव्याला जर तुम्हाला एखादी महत्त्वाची गोष्ट घ्यायची असेल तर तुम्ही बिनधास्त घेऊ शकता. त्यासाठी कुठलाही वेगळा मुहूर्त बघण्याची गरज नाही. तुम्हाला नवीन गाडी घ्यायची असेल, नवीन फोन घ्यायचा असेल किंवा कुठलीही गोष्ट तुम्हाला नवीन घ्यायची असेल तर ती तुम्ही दिवाळी पाडव्याला खरेदी करा. किंवा तुम्ही आधी बुकिंग करून ठेवू शकता आणि त्यांना सांगू शकता की दिवाळी पाडव्याला ती गोष्ट तुम्ही आम्हाला डिलिव्हर करा, आमच्या घरी आणून द्या. दिवाळी पाडव्याच्या दिवशी नवीन वस्तू घरात आणल्याने ती वस्तू वर्षानुवर्ष तुमची साथ देईल यात शंकाच नाही. दिवाळी पाडव्यानंतर येतो भाऊबीजेचा सण. बहीण भावाला ओवाळते आणि भाऊ बहिणीला भाऊबीज देतो, अर्थात काही ना काहीतरी भेटवस्तू देत असतो. ती भेटवस्तू सुद्धा जर तुम्ही दिवाळी पाडव्यालाच घरी आणून ठेवलीत तर त्या भेटवस्तूचा तुमच्या बहिणीला लाभ होईल. ती भेटवस्तू तुम्ही भाऊबीजेला बहिणीला द्या, पण विकत मात्र तुम्ही पाडव्याच्या दिवशीच आणा, जेणेकरून ती वस्तू तुमच्या बहिणीला लाभेल. जास्तीत जास्त दिवस ती वस्तू तुमच्या बहिणीकडे वापरली जाईल, टिकेल. मंडळी, दिवाळी पाडव्याच्या दिवशी सोनं किंवा चांदी थोडं तरी घ्यावं असं सुद्धा म्हटलं जातं. पाडव्याच्या मुहूर्तावर थोडं तरी चांदी, सोनं आपल्या ऐपतीप्रमाणे घेतलं तर ते आपल्याकडे वाढत राहतं. दुपटी तिपटीने त्याचा लाभ आपल्याला होतो असंही म्हटलं जातं. मंडळी, आपलं शास्त्र आहे, त्या शास्त्रामध्ये काही गोष्टी सांगितलेल्या आहेत आणि त्या गोष्टींचा अवलंब आपण केला तर आपल्या सकारात्मक विचारांनी त्याचा आपल्याला लाभ नक्कीच होतो, यात काही शंकाच नाही. तेव्हा आता दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर तुम्हाला कुठलीही खरेदी करायची असेल तर ती तुम्ही बिनधास्त करा. कुठलीही नवीन वस्तू घरामध्ये आणा आणि त्या वस्तूचा लाभ तुम्हाला होईल. त्या वस्तूमुळे निश्चितच तुम्ही सुखी व्हाल. हा जो दिवाळीचा पाडवा असतो हा विक्रम संवत्सराचा पहिला दिवस म्हणूनही याचं विशेष महत्त्व आहे. याला व्यापारी पाडवा असंही म्हणतात, कारण व्यापारी लोकांचं नवीन वर्ष या दिवशी सुरू होत होतं पूर्वीच्या काळी असं म्हटलं जातं. हा दिवस शुभ मानला जातो आणि या दिवसाचं महत्त्व तुम्ही पुराणांमध्ये सुद्धा बघू शकता. पुराणांमध्ये सुद्धा अनेक कथा आहेत ज्या या दिवसाशी संबंधित आहेत. मंडळी, सण, उत्सव, व्रतवैकल्य, उपवास या सगळ्याबद्दल तुमच्या मनात कुठल्याही प्रकारच्या शंका असतील किंवा खूप दिवसांपासून तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर ते प्रश्न तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. तुमच्या प्रश्नांचे अभ्यासपूर्ण उत्तर घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू. दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.